आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटयाची पाही अजून किती आहे अवकाश हाच अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी मना एक तास वरला खटवांग रायाशी भाग्य कशा कैशी प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधनी सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला हरी मुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतानिया दुसरे नादिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतानिया दुसरे करुणातरा दयाला तुमचा अनुग्रह लादून पावन घालू चराचरी ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलांत मती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी गयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच जीवन श्री चरण श्री गुरूंचे परिमल गेलिया वसफुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटयांची पाही अजून किती आहे अवकाश प्राप्त प्रसंगी सेवेसाठी आपण शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातील अभंग निवडलेला आहे. थोडा आवाज कमीच राहू द्या. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज या त्यांच्या हरिपाठातील अभंगातून आपल्याला देहाचं नश्वरत्व देहाचं नाशिवंतपण लक्षात आणून देतात आणि त्यासाठी दृष्टांत देतात की परिमळ गेलिया वसफुल देठी हा दृष्टांत आहे आणि आयुष्यात शेवटी भेटायचा हा त्या दृष्टांत त्यासाठी त्याला त्याचा सिद्धांत आहे की देह कसा आयुष्य संपल्यावर देह कसा होतो तर परिमळ म्हणजे सुगंध गेल्यावर फुल जसं ओस देठावर दशाला कसं राहतं पण ओस म्हणून राहतं सुकून राहतं कोमेजून राहतं आणि तुटलेलं असलं तर पहिल्या दिवशी शोभा म्हणून असलेलं फुल दुसऱ्या दिवशी कचरा कुंडीत फेर कचरा म्हणून जात असतं. त्याप्रमाणे आयुष्यानं देह सोबतो आयुष्यानं देहामध्ये व्यवहार होतो
आयुष्य असलं तर देहानं परमार्थ करता येतो, संसार करता येतो, मागचं प्रारब्ध भोगता येतं, पुढं पुण्य कर्म करता येतं, उपासना करता येते, कर्म करता येतं, योग करता येतो, भक्ती करता येते, ज्ञान प्राप्त करून घेता येतं आयुष्य असल्यावर मनुष्य देहात. म्हणून आयुष्याच्या भांडवलावर मनुष्य देहात कर्म करता येतं, कर्म संपिता येतं, ज्ञान मिळवता येतं, देवाशी ऐक्य करता येतं, काय करायचं ते करता येतं. गेले वयाची जन्मे या मनुष्य देहामध्ये आयुष्याच्या मर्जीनं करता येते. म्हणून मनुष्य देहातल्या जीवाला करारे बापांनो साधन हरीचे असं साधुसंत शिकवतात. कारण मनुष्य देहात कर्म स्वातंत्र्य आहे, करता येतं. का करता येतं? आयुष्य असल्यामुळे. आयुष्य जर नसलं तर देह पडत असतो, तो कुठला बी देह असतो. सर्व 84 लक्ष एवढीतले देह आहेत सर्व जीवाचे, तर ते आयुष्यानं व्यवहार होतो त्या देहात. आयुष्यानं ते देह उभे. मुंगीचा देह बी हालचाल असली ते आयुष्यामुळे आहे. आणि हातीच्या ब्रह्मदेवाच्या देहात बी जे हालचाल आहे, व्यवहार आहे, तो आयुष्यानं आहे. पण एवढंच आहे की ब्रह्मदेवाला कल्पवर आयुष्य आहे, अकल्प आयुष्य आहे ब्रह्मदेवाला. आणि मुंगीला काही दिवसाचं आयुष्य आहे. अजून जे काही जीव आहेत त्यांना काही तासात आयुष्य असते, काही तासच जगातातून संपतात. आणि ब्रह्मदेवाचं आयुष्य कसं आहे? ब्रह्मांडाचं आयुष्य संपल्यावर ब्रह्मदेवाचं आयुष्य संपते, किंवा ब्रह्मदेवाचं आयुष्य संपल्यावर ब्रह्मांड संपत असते, तर पोहत असतो. म्हणून ब्रह्मदेवाचं आयुष्य मोठे आणि मच्छराचं कीटक जंतू कीटक कर्म कीटकाचं आयुष्य कमी. मग आयुष्यानं देह करतो कर्म कीटकाचा बी, आणि आयुष्यानं देह करतो ब्रह्मदेवाचा, इंद्रदेवाचा बी, चंद्र सूर्याचा बी. म्हणून आयुष्यानं देह करतो मानवाचा बी. मग तालकरी असतील, कीर्तनकार असतील, ऐकणार असतील, त्यांचा देह सुद्धा आता चालायला लागलाय, तर आयुष्यानं चालायला लागलेला आहे, श्वासामुळे चालायला लागलेला आहे. म्हणून आयुष्याच्या मर्जीने व्यवहार होतो. आता इतर देहातल्या जीवाला आयुष्यानंच व्यवहार होतो, पण फक्त संसारच होतो इतर देहात. आणि मनुष्य देहात आयुष्यानं व्यवहार होतो, मग संसाराचा बी व्यवहार आयुष्यानं होतो, आणि परमार्थाचा सुद्धा व्यवहार आयुष्यानं होतो. म्हणून मनुष्य देहातल्या जीवानं आयुष्याची किंमत करावी, मनुष्य देहाची किंमत करावी, आणि मिळालेल्या आयुष्यात काय करावं ते ज्ञानेश्वर नाथ महाराज आपल्याला या अभंगात शिकवतात. विठ्ठल कार्यक्रमाचं नियोजन, कार्यक्रमाचं आयोजन कशासाठी आहे ते आपण थोडाफार उल्लेख करू आणि आपल्या सेवेला आरंभ करू. आपल्या गावातील गोदावरी सुंदरराव मुनी यांचा आज गोड जेवणाचा कार्यक्रम आहे, गंगा पूजनाचा. त्या निमित्तानं इष्ट मित्र, पाहुणे राहुणे, जवळचे संबंधित सर्व एकत्र येऊन त्यांच्या मुलानं त्यांच्या उत्तर कार्याचा कर्मकांड आणि वारकरी संप्रदायाच्या रीतीनं आणि कर्मकांडाच्या विधीनं त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम करण्याचं आयोजन केलेलं आहे. त्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्र आलो त्या कार्याच्या प्रित्यार्थ. मग हे जे कार्य आहे तर त्यांचा देह पाडला म्हणून. देह का पाडला? तर आयुष्य संपलं म्हणून. आयुष्य का संपलं? तर प्रारब्धात तेवढंच आयुष्य घेऊन आलेलं असल्यामुळं. प्रारब्ध कुठून आलं? तर मागच्या संचितातून. संचित कुठून झालं? तर क्रियामान केल्यामुळं. क्रियामान का केल्या गेलं? क्रियामान कुठून आलं? तर मागच्या अनेक जन्मामध्ये अज्ञानात बंधनामध्ये झालेले जे कर्म आहेत अहंकारामुळं, तर ते त्या कर्मालाच क्रियामान असं म्हणावं. मग अहंकार का झाला? तर अज्ञानामुळं
अज्ञान का? तर अज्ञान सर्वाचं कारण आहे. अज्ञानाला कारण नसते. अज्ञान अनादि आहे. पण मनुष्य देहातच ते अज्ञान संतांच्या संगतीत ज्ञान प्राप्त होऊन संपिता येते. ज्ञान प्राप्ती करून संपिता येते. म्हणून मनुष्य देहात मागच्या मनुष्य देहातच झालेलं कर्म अनेक जन्म पुरत असते आणि मनुष्य देहात येऊनच कर्म संपिता येते. म्हणून कर्माचा क्षय कर्म संपिता येणे मनुष्य देहातच करता येते. म्हणून करा रे बापानो साधन हरी झाली करली उपदेश मनुष्य देहातल्या जीवाला आहे का? तर मनुष्य देहातल्या जीवाला अधिकार आहे परमार्थ करण्याचा, देवाचं नाव घेण्याचा. मनुष्य देहातला अधिकार आहे देवाची भक्ती करण्याचा, देवाचं ज्ञान संपादन करण्याचा. कशाचा अधिकार आहे? कर्माचा अधिकार मनुष्य देहातल्या जीवाला आहे, भक्तीचा अधिकार मनुष्य देहातल्या जीवाला आहे आणि ज्ञानाचा सुद्धा अधिकार मनुष्य देहातल्या जीवाला आहे. म्हणून अधिकाराप्रमाणे मनुष्य देहातल्या जीवानं कर्म करावा, उपासना करावा आणि ज्ञान प्राप्तीचे उपाय करावा. हेच परमार्थातलं साधन आहे. कर्म उपासना ज्ञानमार्गी झाली, हरी पाठी आली सर्व मार्ग. म्हणून कर्म वेगळं, ज्ञान उपासना वेगळी, ज्ञान वेगळी असं जरी तीन पंथ असली तर वारकरी संप्रदायात हरिपाठ जर घेतला आपण आणि संतांच्या संगतीत हरिनाम घेतलं तर तिन्ही मार्ग एकाच मालाईनीत येतात. कर्मोपासना ज्ञानमार्गी झाली आणि हरिपाठी आले सर्व मार्ग. म्हणून त्या हरिपाठातलाच आपण अभंग निवडला. हरिपाठात तिन्ही मार्गाचा समावेश आहे. विठ्ठल मनुष्य देहातल्या जीवानं कर्म बिनचूक कर्म करावं, बिनचूक उपासना करावं आणि बिनचूक संतांचं ऐकावा, शास्त्राचं ऐकावा आणि बिनचूक करून घ्यावा. बिनचूक करावा, बिनचूक भावना करावा, बिनचूक कर्म करावा, बिनचूक भावना ठेवावा आणि बिनचूक ज्ञान प्राप्त करून घ्यावं. बिनचूक त्या कर्मात, भावनेत आणि ज्ञानात चूक राहू नये. चूक बिनचूक जर झालं तर त्याचा परमार्थ झाला आणि चुकला तर मग तिथून चुकल्यावर मग घरा पडी. चुकला की त्याला चुकीला क्षमा नाही. चुकला की काय झाला, तो गणितातून वगळला गेला. चुकला की त्याला त्याची शिक्षा होत असते. म्हणून मनुष्य देहातल्या जीवानं चुकू नाही, चुकू नाही. तुका म्हणे सत्य कर्मा भावी साई घातली भरी. म्हणून चुकू नाही, बिनचूक कर्म करा. बिनचूक चुका, कारण इतर देहातले जीव चुकतच गेलेले. चुकीमुळे त्याला देह भेटले, चुकीचे देह भेटले, चुकतच जाणार ते. म्हणून पशु पक्षी चुकले तर ते क्षम्य आहे. पण मनुष्य देहातल्या जीवाजवळ बुद्धी असून, संतांना सांगितलेला असून, शास्त्रात लिहिलेला असून आणि त्याला कळत असून जर तो चुकला तर मग पाप होते. म्हणून कुत्र चुकलं तर त्याला पाप होत नाही. महाराज कुत्र कुठं लगी गेली, कुठं संडास केली कुत्र्यानं, कोणाला भुकलं, कोणाला डसलं, मालकाला जरी डसलं ते तरी बी ते क्षम्य आहे. त्याला पापात घालता येत नाही, त्याला अन्याय मानता येत नाही. कारण त्याला बुद्धीच नसल्यामुळं त्याची चूक धरल्या जात नाही.
त्याच्या चुकाला पाप म्हटल्या जात नाही. म्हणून पशु काय पाप पुण्य जाणती. पशु पक्षाला पाप पुण्य लागत नाही का? ती चुकीचे हे तो चुकच करणार, त्याच्यातून चांगल्याची अपेक्षाच करता येत नाही. बिनचूक होतील वागतील असं नाहीच, ती चुकतच गेलेली. पण मनुष्य देहातला जीव त्याला कळत आहे, त्याला संतांना सांगितलं नाही, त्याला धर्मशास्त्र माहित आहे, त्याला बुद्धी, त्याला चांगला देह दिलेला आहे ईश्वरानं. म्हणून त्यानं जर चूक केली तर ती चूक क्षमा करण्यासारखी नाही. म्हणून मनुष्य देहातल्या जेव्हा चूक झाली की पाप लागत. चुका माग पाप आहे मनुष्य देहातल्या जीवात, चुका माग भोग आहे, चुका माग शिक्षा आहे मनुष्य देहातल्या जीवाला. म्हणून मनुष्य देहातल्या जीवानं चुकू नाही. तुका म्हणे गडी हो हुशारीने खेळा, कुडीलाची जाणून सोयी रे. म्हणून तुकाराम महाराज म्हणजे हुशारीने खेळा बरं का. मनुष्य देहात आला हुशार होऊन पाऊल टाका, शहाणा व्हा. म्हणून साधू संत शहाणा करतात. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता. पंढरीनाथा 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 Jana